अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मला ये, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. त्याला मारून टाका तुम्ही. तो मेला ना की मग मी पेपरात त्याच्यावर लेख बीख लिहून आणणार की तो कसा निष्पाप होता आणि त्याचा या सगळ्या प्रकरणात कसा नाहक बळी वगैरे गेला. हा, टिपिकल लेख असतो मग तसाच. हा, तुमच्याबद्दल फार कळकळ तळमळ वाटते मला. काय मी जर पकडला गेलो ना तर तुमचं काय होईल? अहो राजे, राजे तुम्हाला कळत कसं नाही, ती त्यांची एक चाल आहे तुम्हाला अडकवण्यासाठी. आणि राजे, तुम्ही त्यांना माझा फोन नंबर नाही दिला ना? मॅडम, आपलं काम झालं. राजेनं मिलिंदला फोन केला होता. गुड. खोटं बोलतोय? तुमच्या त्या माया प्रकरण कुणाचं? सुरुवात कोणी केली? अखई के पान बनारस वाला खुल जाय जगदळे म्हणजे काही कामाचा माणूस नाही. एक दिवस मी सुट्टी घेतली तर असं समजा मॅडमच्या टेबलावरती, मॅडम बघतील तर काय म्हणतील, ए जगदळ्या इकडे कुठे गेला? काय रे? कोणाला रे म्हणलं रे तू? तू मला रे म्हणला? सिनियरिटीचा काही रिस्पेक्ट ठेवायला शिकवलं का नाही तुला कोणी? हा, कोणाला रे म्हणला रे तू मला? आवमन हा, दाव्या म्हण. आणि मीच म्हणतोय, तू म्हण की हा. जगदळ्या तू कशाला आला इथं? मी बोल. जगदळ्या काय रे, आज दिवसभर एक बी कंप्लेंट नाही, लय आखरीतच आहे नाही समजा. अहो बरंच आहे की. तुला बरंच आहे म्हणायला काय जात रे? तुला बरंच वाटणार. एक नंबरचा काम चुकार झालायस तू. तसं नाही. अहो काल पूर्ण दिवस तो कामगारांचा मोर्चा होता ना, त्यातच गेला. होय काय? अख्खा दिवस उभा होतो. पायाचे पार तुकडे पडले हो. बरं, साधं पाणी प्यायला सुद्धा हलता येत नव्हतं. अरे मग थंड पाणी प्यायला जायचं ना. अहो साधं पाणी म्हणजे बोलण्याची पद्धत झाली. अहो मला पाणी प्यायला सुद्धा येळ नव्हता. लय शिकू नको मला, कळलं मला. वर आडोशाला जायची पण चोरी. हसू नका तुम्ही. तुम्ही बरोबर दांडी मारली. मग ते अरे बाबा आजारी पडलो होतो बाबा मी. नेमके असेच मध्ये आजारी पडता तुम्ही? तुला नाही कळायचं बाबा. अरे असतं एकाचं नशीब. मान खाली घालून माझ्या थोबाडाकडे काय बघतो? चला तिकडं. एक कन्याकुमारी है जिसके चक्कर में पड़ गए. काही काम होतं का आमच्याकडे? त्याच्याशिवाय आली आहे का मी इकडे? हा, ते बी खरंच आहे म्हणा. कामाशिवाय तुम्ही बाई माणूस पोलीस स्टेशनात कशाला येणार? बसा ना तुम्ही बाई, इथं आरामात बसा. म्हणजे काय काळजी करायची मी आहे ना. काय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. काय नाव रिपोर्ट लिहायचं ना? नाव काय तुमचं? नाव मिसेस सीमा डांगे. मिसेस सीमा डेंग्यू डांगे. हा, मग डांगीच बोललो ना मी. तुम्हाला काही डेंग्यू ऐकू आलं का? डेंग्यू झालाय का तुम्हाला? लई साठ आहे डेंग्यूची. लगेच जाऊन डॉक्टरकडे रक्ताची तपासणी करून घ्या. लई डेंजरस रोग असतो इथे. नाही पण मी डेंग्यू नाही बोल, डांगीच लिहितोय मी.
मिसेस सीमा डांगे कोणाविरुद्ध करायची आहे कंप्लेंट? माझ्या नवऱ्याविरुद्ध. नवरा आबा बाबा बाबा सरळ नवऱ्याविरुद्ध? तुम्हाला काही हरकत आहे का? माझी काय हरकत असते? आपल्याला काय बोला, काय कंप्लेंट आहे नवऱ्याविरुद्ध? माझा नवरा मला सोडून एका दुसऱ्या मुली बरोबर राहतोय. माझा नवरा मला सोडून दुसऱ्या मुली? मॅडम तुमची आणि माझी स्टोरी एकदम सेम टू सेम आहे बघा. म्हणजे तुमचा नवरा सध्या दुसऱ्या मुली बरोबर राहतो आणि माझी बायको मला सोडून गेली, ती गेली तो रकमे. तुम्ही कंप्लेंट लिहून घेणार आहात की नाही? कंप्लीटच लिहितोय. मॅडम लई लई वाईट झालं मॅडम. काय चाललंय? नाही मॅडम, मी या बाईंना माझी स्टोरी सांगत होतो. नाही, या बाईची स्टोरी लिहून घेत होतो. स्टोरी नाही हो, कंप्लेंट, तक्रार. बास बोला बाई. माझा नवरा मिस्टर प्रेम कुमार डांगे हा एका त्याच्याच विद्यार्थिनी बरोबर राहतोय. काय? आता तुम्ही सांगा मॅडम, स्वतः प्रोफेसर असून असे हे निर्लज्जासारखं वागायचं? अहो, विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श राहील? म्हणून मी ठरवलं नवऱ्याविरुद्धच कंप्लेंट करायची. एक सेकंड. हॅलो. हां हां. बरं. ओके. थँक्स. थँक्यू व्हेरी मच राजे. जगदेवांना गाडी काढायला सांगा. हो मॅडम. बाई, तुम्ही कंप्लेंट लिहून दिलेली आहेत ना? मी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालते. ओके, थँक्यू. अशाच एका उज्ज्वल प्रभाती वाट लागली हो देवदत्त साहेब, वाट लागली. संपलो खलास झालो आता. काय झालं मिलिंदराव? काय विचारताय का काय झालं म्हणून? ते प्रधान साहेब शुद्धीवर आले ना आता लटकली माझी मान फासा. सोडा हो मिलिंदराव, तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. असं काय म्हणता तुम्ही देवदत्त साहेब? आता प्रधान साहेब ते माझ्या विरुद्ध स्टेटमेंट देतील ना. काय घाबरताय मिलिंदराव? ते काय म्हणतील? फार तर म्हणतील अपघात झाला तेव्हा मी मिलिंदचा पाठलाग करत होतो, हो. तुम्ही अपघात घडवून आणला, असं कशावरनं म्हणतील ते? हा? आणि तुम्ही तो अपघात घडवून आणलाय का? ऑफकोर्स नाही आणलेला. काय बरोबर आहे. नाही पण देवदत्त साहेब, संशय तर माझ्यावरच येईल ना. सोडा हो, फार घाबरता तुम्ही मिलिंदराव. हे तुमच्या हातातलं जे मंतरलेलं पाणी आहे ना, हे घशात गेल्यानंतर माणसाचा वाघ होतो, वाघ. पण तुम्ही तर शेळीपेक्षाही बुळे झालाय. अहो जरा मर्दासारखं व्हा, मर्द व्हा. तुमचं काय जात आहे सांगायला? इथं मला पोलिसांनी पकडलं तर मला मार खायची सवय नाही हो देवदत्त साहेब. मिलिंदराव, आत्ता या क्षणी कुठे आहात तुम्ही? ते म्हणजे तुमच्या केबिन मध्ये. म्हणजेच एका संपादकाच्या केबिनमध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे देवदत्त साहेब, आता पुढचं सगळं आयुष्य या तुमच्या केबिन मध्येच घालवू म्हणतात काय? चित्त थाऱ्यावर नाही तुमचं. अजून देऊ का थोडी? नाही नको, जास्त झाली. अहो घ्या हो मिलिंदराव, सेलिब्रेट करूया. हा? हा मग. पाटील साहेब राजकारणातनं बाहेर फेकले गेले. एक महत्वाचा काटा आपल्या मार्गातनं दूर झाला. आता गायतोंडे साहेब मुख्यमंत्री होणार आणि मी मंत्री. गायतोंडे साहेब पण सॉलिड खुश आहेत माझ्यावर. कधी एकदा भोल्यावर चढतोय ना असं झालं मला. तुम्ही लग्न करताय? मंत्रीपदाच्या भोल्यावर. असं म्हणा ना. हळूहळू सगळी पॉवर माझ्या मुठीत येणार मिलिंदराव. बस मिलिंदराव, हा? तुमचे दिवस संपले. काय म्हणताय काय?
आय मीन तुमचे असे लपून राहायचे दिवस संपले. उघड फिरा बिंदास कुठे पण. नमस्कार. नमस्कार नमस्कार पाटील साहेब. बसा. हे तुम्हाला ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं, फार वाईट वाटलं. खरं तर याआधीच भेटायला येणार होतो, पण आमचे जेवढे प्रॉब्लेम चालले आहेत. हां मला कळलं ते, मी वाचलं पेपर. तुमच्या बाबतीत हे असं घडावं म्हणजे जाऊ देव. राजकारण म्हटलं म्हणजे असं काही ना काही होणारच. प्रधान साहेब, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं बघा, या सगळ्याला एक बाई कारण. माफ करा, पटकन बोलून गेलो. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. कितीही कटू असलं तरी ते सत्य आहे. चालेलच. पाटील साहेब, खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. का हो? काय, हा जो माझा ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्या मागे मिलिंद जोशी असावा असं म्हणतो. मायाची आणखीन तुमची व्हिडिओ टेप त्यांनीच, मला वाटतं त्यांनीच तुम्हाला दिली. हा, पण त्याने केलं असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, चेहऱ्यावरनं तसलं वाटत नाही. नाही नाही, त्याचं एकट्याचं काम नाही. त्याला भरीला घालणारी व्यक्ती कोणतरी वेगळीच आहे. पाटील साहेब, तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? बघा, माया आणि मिलिंद आणि माया आणि देवदत्त. तुम्हाला सांगतो प्रधान साहेब, तो देवदत्त मनोहर या सगळ्या प्रकरणामागे असणार बघा. देवदत्त मनोहर? अशाच एका उज्ज्वल प्रभाती. देवदत्त मनोहर? तो संपादक हो. मायाला त्यालाच नाही का आमच्या विरुद्ध चितावलं. संपादक देवदत्त मनोहर. हां, ही व्यक्ती एकदा माझ्या ऑफिसमध्ये आली होती. माया त्याला हॉस्पिटलमध्ये होती. माय कमिन सर? येस प्लीज. बसा. थँक्यू. सॉरी देवदत्त साहेब, तुम्हाला थोडंसं थांबायला लागलं, पण हातात काही कामं होती, म्हणलं ती जरा वेगळी करावीत आणि म्हणजे शांतपणे बोलता येईल आपल्याला. बोला, काय विशेष? तसा विषय थोडा खाजगी आहे, म्हणजे तुम्हाला आवडेल न आवडेल. मुद्द्याचं बोलू. मला स्पष्ट बोलणारी माणसं आवडतात. गुड, चांगलं आहे. काय म्हणजे माझाही स्वभाव असाच आहे. सो तुमच्या मिसेसबद्दल बोलायचं. मायादेवीच्या बद्दल. सॉरी, मला
मला तिच्याबद्दल काही बोलायचं. तिचे आणि माझे संबंध केव्हा संपलेत. मी तुमच्या भावना समजू शकतो सर, पण काय विषय तेवढा महत्वाचा वाटला म्हणून मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो. बोला. मायादेवींनी तुमच्यावरती असा आरोप केलेला आहे सर की तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करवला. बरं मग नाही, हे प्रकरण म्हणजे सध्याचं हे आहे, काय हॉट केक. आधीच तुमचा सॉफ्टवेअर पार्कचा प्रोजेक्ट वादग्रस्त ठरलेला आहे आणि त्यात आता मायादेवींवरती हल्ला. काय सर, जनमत तुमच्या विरुद्ध जाऊ शकतं. तुम्हाला अटकही होऊ शकते. देवदत्त साहेब, तुम्ही इथं कुठल्या उद्देशाने आलात मला माहित नाही, पण मला असं वाटतं की कायदा मी देखील जाणतो. मला अटक करण्यापूर्वी त्यांना हे सिद्ध करायला लागेल की हल्ला मी करवला. हल्ला करणारी माणसं माझी होती हे सिद्ध करावं लागेल. मी तुम्हाला तेच म्हणतोय सर, मायादेवींचा आरोप पूर्णपणे खोटा आहे हे आपण सिद्ध करू शकतो. यू आर शूटिंग ॲट रॉंग टार्गेट. मला हे करायची गरजच नाही, कारण हल्ला मी केला की नाही हे माझ्यापेक्षा जास्त कोण जाणू शकतो. मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलो होतो सर, पण ठीक आहे. एक मिनिट. या प्रकरणात तुमचा काय इंटरेस्ट आहे? तुम्ही मला का मदत करा? काय सर की या सगळ्या प्रकरणामध्ये मायादेवींना सुरेश पाटलांची फूस आहे. तुमचा त्यांच्यावर राग नक्कीच असणार आणि सुरेश पाटील हे माझेही शत्रू आहेत. सो मला असं वाटलं होतं की आपण मिळून सुरेश पाटील आणि मायादेवींवर सूड उगवू शकतो. आणि समजा मी तुमच्याशी हात मिळवणी करायचं नाकारलं तर? सोपं आहे सर. मी माझ्या पेपरातून तुमच्या सॉफ्टवेअर पार्कच्या प्रोजेक्टबद्दल आवाज उठवीन, तिथल्या स्थानिक लोकांना मदत करीन, मी काही करू शकतो. देवदत्त साहेब, तुम्ही माया आणि पाटील एकाच माळेचे मुली. मायाला देखील तिथल्या स्थानिक लोकांशी काही घेणं देणं नाही. फक्त या प्रकरणामध्ये मी आहे म्हणून ती त्यांच्या बाजूने लढते. तुम्ही देखील व्यक्तिगत स्वार्थाकरता त्यांचा वापर करणार. मग त्यापेक्षा मी बरं की मी त्यांच्याशी कायद्याने बोलतोय, कायद्याने वागतोय. एनिवे, आणखीन काही महत्त्वाचे विषय नसतील तर प्लीज. थँक्यू. अच्छा, हे असं प्रकरण आहे का? हा, अर्थात त्यावेळेला मी त्याला भीक नव्हती घातली. तुम्हाला खरं सांगतो प्रधान साहेब, या हॉस्पिटलच्या प्रकरणामध्ये ते मायाबाईला आम्हीच सपोर्ट केलं होतं. जाऊ द्या पटेल साहेब, मी विसरलोय सगळं. आता माझ्या मनात काही नाही. आता माझ्या मनात कुणाबद्दल काहीही किल्मिश नाही. नाही, पण तुम्हाला सांगतो प्रधान साहेब, या देवदत्त सारख्या माणसाला आपण दोघांनी म्हणून संपवायला हवा. पाटील साहेब, हा सुडाचा न संपणारा प्रवास आहे. देवाकडून मला हे बोनस आयुष्य मिळालंय, ते मला वाया घालवायचं नाही. आता मला सायलीला सुखात बघायचंय. तिचं एकदा लग्न करून दिलं की मग मी मोका. नाही, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण एक सांगतो साहेब, मी जो तुमच्याबरोबर हात मिळवू इच्छितो ना, तो फक्त माझ्या फायद्यासाठी नाही. ही देवदत्त सारखी माणसं आहेत ना, लय उपद्रवी. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला बी समाजातल्या कोणाला बी वेटीला धरतील बघा. हे म्हणून लोकांसाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण दोघांनी एकत्र यावं का नको? ठीक आहे, मी याचा विचार करतो.
इन्स्पेक्टर मेघना सरदेशमुख, तुम्ही माझ्या म्हणजे एका संपादकाच्या केबिनमध्ये परवानगीच्या शिवाय घुसलात. कोणाच्याही केबिनमध्ये जाताना ज्याची केबिन आहे त्याची आधी परवानगी घ्यायची असते आणि मग आपण आतमध्ये जायचं असतं. असे मॅनर्स असतात जे आय एम सॉरी टू से पण तुम्हाला नाही येत. अरे तू नाही का तो पाटील माया प्रकरणातला ध्वनी चित्रफित करून पळून गेला होता तो, आलं का लक्षात? हो, आलं लक्षात आलं. अरे त्याला आपल्या मेघनाने पकडलंय. माझ्या मेघूनी हो, आणि मला असं वाटतं आता सगळ्या प्रकरणांचा उलगडा होईल. आता असा त्रागा करून काय उपयोग आहे देवदत्त साहेब? ती मेघना त्या मिलींना माझ्या नाकावर टिचून घेऊन गेली त्या अभ्यंकरमुळे आणि मी काही करू शकलो नाही. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची